बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग सुकर झाल्याने भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अलका टॉकी चौकात करण्यात आलेल्या या आनंदोत्सवात भारिप बहुजन महासंघाच्या महिला अध्यक्षा ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर देऊन आपला आनंद व्यक्त केला। इंदू मिलच्या जागेसाठी गेली कित्येक वर्षे चालू असलेली लढाई जिंकल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर खेळत होते। सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले होते। कार्यकर्ते झेंडे फडकवत घोषणाबाजी करून आपल्या आनंदाला मोकळी वाट करून देत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार जमलेल्या सर्वांनी मानले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारिप बहुजन महासंघाचा विजय असो, एकच राज आनंद राज, एकच साहेब बाबासाहेब अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आनंदोत्सवात ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांच्यासह उपाध्यक्ष SD भोसले, प्राचार्य मधु कांबळे, दीपक ओवाळ, गणेश जाधव, नितीन करंजे, रॉबिन सॅम्युअल, अनिता छत्रे आणि अनेक कार्यकर्ते तसेच महिला सहभागी झाल्या होत्या। आजचा दिवस हा आमचा अतिशय आनंदाचा दिवस आहे। ज्या देशाची घटना ज्या बाबासाहेबांनी लिहिली, उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची जागा मिळाली। त्यामुळे आंबेडकर जनतेमध्ये एक प्रकारचा जल्लोषाचं वातावरण आणि संतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक गोष्टीला आम्हाला आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, जनतेला प्रत्येक वेळी आम्हाला आंदोलन करावं लागलं। मग तो मराठवाड्यातील नामांतराचा प्रश्न असेल किंवा दादरला बाबासाहेबांचं नाव देण्याचा प्रश्न असेल। इंदू मिलसाठी पहिल्यांदा 6 डिसेंबर 1911 रोजी आनंदराज आंबेडकर साहेबांनी पहिल्यांदा हे आंदोलन छेडलं। 6 डिसेंबरला त्यांनी इंदू मिलमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून त्यांनी इंदू मिलचा ताबा घेतला आणि त्याच्यामध्ये असंख्य आंबेडकरी जनता ही त्यांच्या पाठीशी उभी राहिली। अनेक नेते याचं श्रेय घ्यायला मागतात, परंतु मी त्या नेत्यांना एक प्रश्न विचारू इच्छिते की ज्यावेळेस आपण सत्तेमध्ये होता, ज्यावेळेस आपण खासदार होता, त्यावेळेस आपण काही अशा प्रकारची मागणी केली नाही किंवा अशा प्रकारचं आंदोलन केलं नाही। परंतु जेव्हा आंबेडकर घराण्यातील बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ या पक्षाने ज्यावेळेस उचल खाल्ली आणि त्यांनी ज्यावेळेस इंदू मिलचा प्रश्नाबाबत त्यांनी आंदोलन केलं, त्यावेळेस इतर नेत्यांना जाग आली। याचं श्रेय फक्त आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जातं आणि त्याचे सरसेनापती बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर या दोघांनाच इंदू मिलचं श्रेय जातं। कारण सातत्याने इंदू मिलचा पाठपुरावा आनंदराज आंबेडकर साहेब बाळासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्याप्रमाणे ते करत आहेत। त्यामुळे ह्या दोघांनाच त्याचं श्रेय गेलं पाहिजे आणि संपूर्ण संतोषाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। कारण आपण बघतोय की नेहरू घराण्यांच्या सगळे स्मारक आहेत, जगजीवन मोहन राय यांचं देखील स्मारक आहे। कोणत्याही स्मारकाला वाद घालावा लागत नाही, मागणी करण्याच्या अगोदरही स्मारक तयार होतात। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी जन्मापासून ते मृत्यूनंतर देखील उपेक्षित राहिलेले आहेत। प्रत्येक वेळी कुठल्याही मागणीसाठी आम्हाला आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना आंदोलन करावं लागतं। हे जे आता जे इंदू मिलची 12.5 एकर जागा जी मिळालेली आहे, हे सर्व आंबेडकरी जनतेच्या आंदोलनाचे श्रेय आहे असं मी या ठिकाणी मानते। आणि आजचं हे वातावरण खूप अतिशय आनंदाचं वातावरण झालेलं आहे। त्यामुळे मी या ठिकाणी या आनंदराज आंबेडकरांचं आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि त्यांचा आभार मानते की आंदोलनाचं पहिलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे।